नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर. नंतर आपण बघणार आहोत की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि नंतर आपण बघणार आहोत की या कंपनीच्या नंबरने मार्केटच्या एस्टिमेटला बीट केले आहे की मिस केले आहे आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की या कंपनीचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे नंबर 1 ऑगस्ट म्हणजे आज 4:07 आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला डायरेक्ट सोमवारी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया या कंपनीच्या रेव्हेन्यूबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 17,293 कोटी रुपयांनी 18,035 कोटी रुपये. आणि कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 17,095 कोटी रुपयांनी 18,035 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल इन्कम बघितला तर या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 17,540 कोटी रुपयांनी 18,396 कोटी रुपये आला आहे. तसेच टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 17,446 कोटी रुपयांनी 18,396 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 15,856 कोटी रुपयांनी 16,336 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 16,179 कोटी रुपयांनी 16,336 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,490 कोटी रुपयांनी 1,619 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढले आहे 1,599 कोटी रुपयांनी 1,619 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,188 कोटी रुपयांनी 1,262 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1,306 कोटी रुपयांनी 1,262 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3.90 रुपीजने 4.26 रुपीज. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 3.17 रुपीजने 4.26 रुपीज. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने थर्मल अँड हायड्रोमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे या क्वार्टरमध्ये 4,844 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस
म्हणजे रिन्युएबल बिझनेस बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला आहे. या क्वार्टरमध्ये 3,625 कोटी रुपये. तसेच मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेगमेंटचा बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला आहे. या क्वार्टरमध्ये 10,077 कोटी रुपये. चला मित्रांनो आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नंबरला मार्केटच्या इस्टिमेटसोबत कंपेअर करून बघूया. तर मित्रांनो मार्केटचं इस्टिमेट होतं की टाटा पॉवरचा रेव्हेन्यू येईल 17,865.52 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 18,035 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या रेव्हेन्यूने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. तसेच मार्केटचा इस्टिमेट होता की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट येईल 1,021.87 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1,059 कोटी रुपये. आणि मित्रांनो इथे सुद्धा मार्केटच्या इस्टिमेटला टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नेट प्रॉफिटने मार्जिनली बीट केला आहे. तसेच मित्रांनो मार्केटचं इस्टिमेट होतं की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा इबिड्डा येईल 3,530.28 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 4,139.01 कोटी रुपये. इथे सुद्धा मार्केटच्या इस्टिमेटला टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या इबिड्डाने बीट केले आहे. तसेच मार्केटचं इस्टिमेट होतं की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा मार्जिन येईल 19.8% आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 22.9%. म्हणजे मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू असो, नेट प्रॉफिट असो, इबिड्डा असो किंवा मार्जिन असो, मार्केटच्या इस्टिमेटला पूर्णपणे त्यांनी बीट केला आहे आणि हा टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. चला मित्रांनो आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 35,521.11 कोटी रुपये. तसेच मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंगसुद्धा लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 44,129.72 कोटी रुपये. तसेच मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा शॉर्ट टर्म बॉरोइंग करंटली आहे 14,015.84 कोटी रुपये. तसेच मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स करंटली आहे 11,750.98 कोटी रुपये आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 21,945.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.05%, DISची होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच प्रमोटर प्लेजिंग आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते बघितले. नंतर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नंबरला मार्केटच्या इस्टिमेटसोबत कंपेअर करून बघितले आणि सगळ्यात शेवटी आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.